पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी तसेच श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा फंटासिया बिझनेस पार्कमधील साई हेरिटेज हॉल वाशी येथे आयोजित करण्यात आली होती। सदर भजन स्पर्धेसाठी 50हून अधिक मंडळांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास मंडळास रुपये 7,010, द्वितीय क्रमांकास रुपये 5,010, तृतीय क्रमांकास रुपये 3,010, त्याचप्रमाणे विठ्ठल माऊलींची मूर्ती सन्मान चिन्ह म्हणून देण्यात आली। अर्बर मध्य व पश्चिम लाईनमधून प्रत्येक मंडळात उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 2,010 व सन्मान चिन्ह देण्यात आले। या व्यतिरिक्त लक्षवेधी पारितोषिक प्रथम द्वितीय क्रमांकाला देण्यात आले। उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट रिदम वादक, उत्कृष्ट डफली वादक, उत्कृष्ट चकवा वादक, उत्कृष्ट कोरस अशी पारितोषिकं देऊन मंडळांना गौरवण्यात आले। प्रसिद्ध उद्योजक श्री सुरेश हावरेजी, स्थानिक नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाशी रेल्वे स्टेशन श्री संभाजी कटारे, स्टेशन प्रबंधक श्री अवधेश सिंग या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। माजी विरोधी पक्षनेता नवी मुंबई महानगरपालिका श्री दशरथ भगत यांनी वारकऱ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे आलेल्या प्रत्येक भजनी मंडळाने त्याचे मनापासून आभार मानले। यावेळी हळदी कुंकवांचा महिलांसाठी छोटेखानी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवऱ्याला शेवटीला बाबूच म्हणायचं। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जमल्या साऱ्या मैत्रिणी विनयराव माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी। साई हेरिटेज हॉलचे मालक श्री सतीश शेट्टी, त्याचप्रमाणे श्रीमती शालिनी शेट्टी यांनी वारकऱ्यांचे आभार मानत खरोखर आज आपण धन्य झालो, आज आपल्या हॉलला वैकुंठाचे स्वरूप प्राप्त झाले असे गौरव उद्गार काढले। प्रमिला म्हात्रे, मी 24 तास, वाशी, नवी मुंबई। अपना हॉल में बहुत सारा प्रोग्राम्स, शादी, एंगेजमेंट, बर्थडे, ऐसा सभी प्रोग्राम होता है, लेकिन हरि नाम का जो हरि कीर्तन जो अभी आज फर्स्ट टाइम हुआ है, वो उसका पूरा पुण्य अपना भगत साहेब का जाता है। अपना हितचिंतक भगत सर और ये जो अपना साई हेरिटेज बैंक्वेट हॉल को आज वो हरि का रूप में आके अपना हॉल को वैकुंठ बना दिया। और इधर माणसं म्हणून आम्हाला जिंदाबाद मुर्दाबाद, चलो रे जाओ रे असं काही होत असतं। आंदोलन करा, चळवळ करा, संघर्ष करा, परंतु हे आमच्यासाठी पहिला आहे। आम्ही सामाजिक क्षेत्रातले कारण आमचं टॅगलाईन आहे या ठिकाणी आपण पाहता जो सिंबॉल आहे, संघर्ष मूलभूत हक्कांचा, संघर्ष मूलभूत हक्कांचा। आम्हाला आशा आहे की पुढल्या वर्षी आम्ही याच्यात चांगला पुढल्या वर्षी आपण याच्यापेक्षा चांगला आहे आणि ईश्वराची कृपा असं शक्य आहे। सतीश सर हा जो हॉलचे मालक आहे, सतीश शेट्टी, आणि आता मॅडमने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की ते या हॉलचा मालक आहे। त्यांनी काय सांगितलं, अनेक वर्ष या ठिकाणी कार्यक्रम झाले, परंतु राम नाम पहिले गेले, ही वास्तुतील पवित्र याची बुकिंग 2 बुकिंग कॅन्सल करून 2-3 बुकिंग कॅन्सल करून हा आपल्याला आवडलेला आहे। या ठिकाणी मॅडमला सांगायचं मी बोलतो म्हणजे ईश्वराची शक्ती होती आणि मंडळाला देखील हाच आवडला होता माहितीसाठी। आम्ही त्यावेळेस सांगितलं का वाशी शिल्प एज्युकेशन सेंटर ऑडिटोरियम मध्ये घेऊ, पण याने एवढं भावलं, एवढं आवडलं आणि यामध्ये तुम्ही जो सहकार्य केलं त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो। या ठिकाणी कारण आपण ही पूर्ण वास्तू आहे, ही वास्तुतील पद्धती जसं आम्ही या ठिकाणी जो टॅगलाईन दिलेला आहे, चला रामनाम गाऊया, सुखद प्रवासांचा आणि रेल्वे सुरक्षेसाठी, त्याच पद्धतीने या मॉलचं पुनर्वैभव प्राप्त होणार आहे। या हरिभक्तीमुळे, या हरिनामामुळे, या हरि संप्रदायामुळे, या गायनामुळे हा जो मॉल आहे
याचा पुनर्वैभव प्राप्त होतो. कारण या ठिकाणी सतीश आवळे आपले हरिकर सुरेश आवळे संजय आवळे यांनी जी वास्तू ज्या शक्तीने आणि भक्तीने केली होती ती शक्तीने आणि भक्तीने पुनर्वैभव प्राप्त होईल. तर निवड या दिवसभरामध्ये हरनाम या ठिकाणी आपण गायन केलं, जी भूमी पवित्र झाली, त्या वाशीगावची भूमी पवित्र झाली. खरंच त्या ठिकाणी आपण अतिशय तन्मयाने गायला. आमची या ठिकाणी भास्कर बुवा आहेत, बालकृष्ण बुवा आहेत, रवी बुवा आहेत. हे वाशीगावचे जेवढे काय हे जे हरिपाठ आहे, भजन आहे, सुखदुःखासाठी गाण्यासाठी अभिनव आहे, ही मंडळी करतात. खरंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी संदेश दिलेला आहे. मगाशी आवळे साहेब जाताना सांगितलं पुढल्या वर्षी म्हणजे हा जो निवडणुका संपल्या का तर मन की बात मध्ये ह्या अनुभूती या राम नामामुळे, या हरिवचनामुळे, या हरिकीर्तनामुळे मन की बात मध्ये याची दखल घेतली जाईल अशी त्या ठिकाणी त्यांनी. आणि या ठिकाणी आपण सकाळी आपण देवीचे पूजन केलं, देवीचे पूजन केलं. त्यानंतर त्या मोठ्या ज्ञानाचं त्या ठिकाणी आम्ही काय केलं, त्या ठिकाणी त्याचा सन्मान केला आणि त्याला सांगितलं की आपण श्रीकृष्ण आहात. आपण आता त्याला ड्रायव्हर म्हणा, मोटरमॅन म्हणा, पण श्रीकृष्ण आहे. त्याला ईश्वराची शक्ती आहे. तो भजन त्याला सांगितलं का तुझ्या हातून चांगलं कार्य, चांगलं ड्राईव्ह होण्यासाठी, चांगलं कार्य होण्यासाठी आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्याचा सन्मान केला त्या ठिकाणी. त्यानंतर ते दिंडी वाशी स्टेशन पासून या मॉल पर्यंत आणली. नंतर सर्वांचा सन्मान केला त्या ठिकाणी. मित्र आपण पुढल्या वर्षी अधिक शक्तीने आणि अधिक भक्तीने करू. आता क्रमांक हा हरिभजनामध्ये क्रमांक या ठिकाणी परीक्षकांनी सांगितलं की ज्याला मिळेल त्यांचं अभिनंदन, ज्याला भेटणार नाही त्यांना पुढल्या वर्षासाठी शुभेच्छा. पण क्रमांक ऑलरेडी आपल्याला भेटलेला आहे. आपण गायन करता, आपली मुलं चांगली शस्त्रक्रिया झाली, चांगल्या मार्गाला लागले, हाच क्रमांक आहे. आपला मुलगा चांगला मार्गी लागला ना याच्यापेक्षा भाग्यवान म्हणजे हा मुलगा आता लहान मुलं आहे. राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील.